तुम्हाला दाखवणार आहे मस्तपैकी आणि खूपच कमी वेळामध्ये खूप कमी साहित्य वापरून तयार केलेली आळू वडीची रेसिपी। तर हे बघू शकता किती क्रिस्पी आणि छानपैकी कडक आपल्या मस्तपैकी आळू वडी झालेल्या आहेत। याला मसाले आणि याला बनवायची पद्धत खूपच मस्त एकदम सिंपल आहे। तुम्हाला बनवायला काही वेळ लागणार आहे आणि एक वेगळी ट्रिक वापरायची आपल्याला मस्तपैकी। तर तुम्ही अशा प्रकारे नक्की आळू वडी बनवा आणि कमी वेळात होणारी आळू वडी आहे ही तुम्हाला नक्की आवडेल। तर आज मी तुम्हाला जे प्रकारे दाखवणार आहे आळू वडी बनवायची ते प्रकार तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास तर नक्की ट्राय करा। तर चला बघूया आपण ह्याला लागणारे साहित्य आणि ह्याला बनवायची कृती। तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला माझ्या सबस्क्राइबर करा। तर हे बघू शकता मी आळूचे पानं घेतले आहेत। खूप दिवसातून मला भाजी मार्केटमध्ये पानं भेटलेत आळूचे, कारण माझं मन खूप होत होतं बनवायचे पण काही भेटत नव्हते, पण भेटले तर घेऊन आले मी। म्हणलं चला आळू वडीची रेसिपी तुम्हाला दाखवते। तर हे बघू शकता मी हे पानं एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता ह्याला मला फक्त एक स्वच्छ थोडा कपड्याने पुसून घ्यायचं, जेणेकरून कसं आपला मसाला जो असतो तो व्यवस्थित लावता येतो। तर हे बघू शकता पानं थोडे लहान मोठेच भेटतात आजकाल, तुम्हाला तर माहीतच असतं। एक जुडी असते त्याच्यामध्ये लहान मोठे असे पानं आपल्याला भेटतात। तर चला मी ह्याला पुसून घेते थोडेसे। सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आळू वडीसाठी आपण नेहमी हिरवी मिरची, लसूण, अद्रक सगळं व्यवस्थित एक मसाला वाटून आळू वडीचं आपण एक पीठ म्हणजे एक सारण तयार बनवतो जे आपल्याला पानाला लावायचं असतं। पण आज मी तुम्हाला खूपच सोपी आणि वेगळी पद्धत दाखवणार आहे। तर तुम्ही अशी पद्धत पण नक्की वापरून बघा। ह्या पद्धतीने सुद्धा आळू वडी खूप छान क्रिस्पी आणि मस्त चवदार लागते, वेगळी टेस्ट येते आणि छान लागते, गळ्यामध्ये खवखवसुद्धा होत नाही। आज मी जो तुम्हाला प्रकार आणि जी तुम्हाला पद्धत दाखवत आहे आज आळू वडी एक वेगळी बनवायची, तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवा। तर हे पानं मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत व्यवस्थित मागून पुढून। तर आता आपल्याला काय करायचे, हे जे याचे देठ जे आहेत ना हे आपल्याला कट करून घ्यायचे, कारण की हे काढले नाही तर आपल्याला हे पानं जे आहेत ना आपल्याला ते फोल्ड करता येणार नाही व्यवस्थित, आणि हे सुद्धा आपल्याला टाकणं खूप गरजेचंच आहे काढून। हे बघू शकता हे असेच प्रकारे सगळे याची वरची जी शीर असते ना जाडवाली ही बघा, तर याच्यामुळं ना सगळे आळू वडी आपल्या व्यवस्थित बसणार नाहीत आणि कट करण्याला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकते। त्यामुळे हे असं मागून काढायच्या अशा शिरा अशा सगळ्या पानाच्या काढून घ्यायच्या। ही सगळी शीर अशी काढून घ्यायची व्यवस्थित। हे बघा खूप जाडी शीर असते पाठीमागं पानाला। हे बघू शकता तुम्ही असं हळूहळू व्यवस्थितपणे याच्या पानाच्या सगळ्या शिरा आपल्या व्यवस्थित काढून घ्यायच्या, जेणेकरून पान आपलं एकदम व्यवस्थित राहील आणि आपल्याला मसाला भरता येईल। तर मी सगळ्या पानाच्या शिरा अशा व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत। हे बघू शकता कट केलेल्या आहेत सगळ्या। त्यामुळं कसं झालं पान व्यवस्थित आपलं वाकलं जाते, कारण की आपल्याला रोल करायचे असतात, त्यामुळं त्या दांडीमुळं थोडा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे ती दांडी काढणं गरजेचं आहे। तर चला आता आपण हे जर आपलं तयार करूया पीठ, बेसन पीठ जे आपण वापरणार आहोत, मसाला ज्याला बोलतो आपण आळू वडीचा। तर ही मी तुम्हाला वेगळीच पद्धत दाखवते। खरं तर हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरा वगैरे टाकून मसाला वाटून मग आळू वडीची रेसिपी बनवली जाते, तीसुद्धा मी तुम्हाला लवकर दाखवेल। पण आज मी तुम्हाला खूप सिंपल आणि साधी सोपी पद्धत दाखवते, कारण अशा प्रकारची सुद्धा आळू वडी खूप छान लागते, खूप क्रिस्पी आणि टेस्टी बनती। तर तुम्ही हा प्रकार पण नक्की ट्राय करा, कारण आपल्याला वेगवेगळं काहीतरी बनवायचं पाहिजे ना, त्यापेक्षा असं छानपैकी एक वेगळी ट्रिक पण वापरली पाहिजे आणि मी अशा प्रकारे नेहमी बनवते, त्यामुळे तुम्हाला सुद्धा शेअर करते आज। तर हे बघू शकता ह्याच्यामध्ये मी लाल मसाला, हळद, गरम मसाला, आपल्या चवीनुसार सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घ्या आणि जिरा पावडर टाकायला अजिबात विसरू नका, कारण आपण वाटण केलेलं नाही आहे। न वाटण करता आपली आज आळू वडीची मी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे। तर बघू शकता हे जिरा पावडर घेतलेलं आहे मी। आता जिरा पावडर टाकून घेते। सुरुवातीला मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, आता जिरा पावडर टाकून घेते। जिरा पावडरची खूप गरज आहे, कारण ह्यानीच खरी टेस्ट येते आपल्या आळू वडीमध्ये। बघू शकता जिरा पावडर आहे हे टाकून घेते आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं। ह्याच्यामध्ये मी हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ आणि जिरा पावडर हे 2 चमचे लाल मसाला घेतला आहे। आपल्याला मिरचीचा वापर तर करायचाच नाही, त्यामुळं लाल मसाल्याचाच वापर करा, कारण आपल्याला मिरचीचं वाटण नाही करायचं। आणि बाकीचे मसालेसुद्धा तुम्ही चवीनुसार टाकू शकता। तर हे सगळं मिक्स करून घ्या व्यवस्थितपणे। एक छानपैकी याचं बॅटर बनवा, जास्त पातळ नाही बनवायचं, आपल्याला घट सारण बनवायचं हे, जेणेकरून आपल्या पानामध्ये व्यवस्थित आपल्याला लावता येईल। पातळ बनलं की काय होईल, सगळं पानामधून सगळं निसटलं जाऊ शकतं, त्यामुळं थोडं पॅक राहील असाच मसाला बनवा हा बेसन पिठाचा।
अशा प्रकारे नक्की बनवा, खूप सोपी पद्धत आहे आणि मला तर खूप आवडते. मी अशी नक्की ट्राय करते नेहमीच. तर बघा थोडं थोडं पाणी घ्यायचं, जेवढं लागेल तेवढं. हे पाणी घट होऊन जातं, नंतर मिक्स होऊन जाईल आणि छानपैकी याच्यामध्ये एक घटपणा येऊन जाईल. हे व्यवस्थितपणे असे सगळे मसाले याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत. मीठ, हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल मिर्च पावडर, जिरा पावडर, सगळं आपले व्यवस्थित मसाले याच्यामध्ये मी मिक्स केले आहेत. तर खूप छान आपले आळूवडे तयार होणार आहेत. तर एकीकडे मी पाणी तापत ठेवलं, हे बघू शकता गरम झालेलं आहे पाणी, वाफा निघतात. त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची, कारण आपल्याला आळूवडीला वाफ द्यायची आहे. तर त्याआधी आपण आपले हे आळूचे पानं व्यवस्थितपणे भरून घेऊ आपल्या बेसन पिठामध्ये. तर एक एक पान आपल्याला असं व्यवस्थित घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर थोडंसं हाताला तेलसुद्धा लावू शकता. वेगवेगळ्या रेसिपी बनतात. काही रेसिपीमध्ये आळूचे पानं एक अपोजिट साईड ठेवतात, मागं पुढं असं करून, आणि मागच्या साईडला बेसन पीठ लावतात. पण आपली जरा आज वेगळी रेसिपी आहे, वेगळी पद्धत आहे. तर असं सरळच घ्या पान आणि असं व्यवस्थितपणे लावून घ्या. आळूच्या पानाला सुद्धा मसाला लावणं म्हणजे खूप अवघड काम असतं. ते पण व्यवस्थित बसलं पाहिजे आणि ह्याला पण खूप वेळ जातो, कारण की कसं पूर्ण पानाला कवर करायला लागतं बेसन पीठ वगैरे व्यवस्थितपणे, त्यामुळं थोडा वेळ तर जातोच. तर व्यवस्थितपणे आता मी लावून घेते. हे बघू शकता छानपैकी आपलं बेसन बसत आहे, कारण आपला जे बेसनचं आहे, आपण जे घट केला आहे मसाला, तो व्यवस्थित घट झालेला आहे. त्यामुळं काही सटकत नाही आहे, निसटत नाही आहे, व्यवस्थित आपल्या पानावर पॅक होतो आहे. बस याला व्यवस्थितपणे असं हळूहळू लावून घ्या. चमच्याने तर अजिबातच लावू नका, कारण चमच्याने तो खूपच वेळ जाईल आणि काही व्यवस्थित बसतसुद्धा नाही आहे. त्यापेक्षा हाताचा वापर खूप छान आहे. हे बघू शकता किती झटकीपट पानाला लावून झाले बघा व्यवस्थित. हे असं कवर झालं आहे पूर्ण पान आपलं. आता ह्याला आपल्याला छानपैकी रोल करायचे, म्हणजे फोल्ड करायचे. ती दांडी मागची काढल्यामुळं आपला हा जो पान आहे तो व्यवस्थितपणे रोल होतो. त्यामुळेच त्या दांडीला काढणं खूप गरजेचं असतं. थोडं थोडं असं वर पण लावून घ्या पीठ. हे बघू शकता, कारण चारी बाजून आपल्याला मसाला भाजून काढायचा आहे, शेकून काढायचा आहे. हे बघू शकता थोडं थोडं लावायचं, जास्त नाही. असे फोल्ड करायचे थोडे थोडे. हे व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्या, असं लावा. हे बघा थोडंसं लावते, जास्त काही लावत नाही आहे, कारण आपला आतून मसाला आहेच आहे. हे बघू शकता हे असा रोल करायचा आहे. तुम्हाला बेसन पीठ जर जास्त आवडत असेल पानामध्ये तर तुम्ही जास्तसुद्धा भरू शकता, पण मला जास्त आवडत नाही. मी मीडियममध्येच लावून टाकले बेसन पीठ, त्यामुळं असं पातळ दिसत आहे. तुम्ही जाडसुद्धा बेसन पीठ भरू शकता याच्यामध्ये. तर आता हे सगळे पानं मी भरून घेतलेत बघा व्यवस्थितपणे. सगळ्या पानामध्ये मी बेसन लावून घेतलं आहे, पॅक केलं आहेत रोल करून. आता आपण ह्याला वाफ द्यायची आहे. 10 मिनटं आपल्याला वाफ द्यायची. असं एक एक करून आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया. सगळे व्यवस्थितपणे ठेवून द्यायचे. गरम पाणी झालेलं आहे आपलं छानपैकी. आता याला 10 मिनटं आपल्याला वाफ द्यायची, जेणेकरून आतमध्ये बेसनपीठ जे भरले आणि आपल्या आळूचे पानं आहेत ते सगळे व्यवस्थितपणे शिजून निघतील, म्हणजे वाफेवर. तर झाकण ठेवलेलं आहे. आता मी याला देते 10 मिनटं, जास्तीत जास्त 12 मिनटं देते आणि मस्तपैकी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. तर हे बघू शकता 12 मिनटानंतर आपले आळूचे पाने छानपैकी मसाला वगैरे मस्त नरम शिजून झालेला आहे. तर आता चला आपण ह्याला थंड करूया. तर थंड केलेलं आहेत बघा मी व्यवस्थितपणे छानपैकी. आता ह्याला हळूहळू कट करायचे. तुम्हाला आवडीनुसार तसे आकार देऊ शकता. मी असे गोल करते. बेसनपीठ मी जास्त नाही भरलं म्हणून असे पातळ दिसत आहेत, पण ज्यावेळेस तुम्ही बेसनपीठ जर तुम्ही जास्त भरलं तर हे छानपैकी गोल आणि जाडी वडी दिसेल. मी पातळ बेसनपीठ भरलं आहे त्यामुळे ह्या पातळ झालेल्या आहेत. तर काही हरकत नाही, अशा पण खूप छान क्रिस्पी होतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड पातळ बेसन भरू शकता याच्यामध्ये. बघू शकता असे छान छान कट करायचे मस्तपैकी आळूवडे आपल्या. ही एक वेगळी प्रकार तुम्हाला मी दाखवलेला आहे, कारण आपल्याला तर माहिती आहे मसाला वाटून तर आपण नेहमीच करतो, पण जरा वेगळंसुद्धा काहीतरी ट्राय केलं पाहिजे आहे का नाही. त्यामुळं थोडंसं असं ट्राय करायचं, बनवायचं. आळूवडीची अशीच मजा येते खायला, छानपैकी क्रिस्पी बनतात आणि झटकीपट तयार होतं. काय वाटण करायचं टेन्शन नाही, मसाला वाटायचं टेन्शन नाही. झटकीपट मिक्स करायचं बेसनपीठमध्ये मसाले वगैरे आणि अशी पॅक करून थोडं वाफ देऊन आपली आळूवडी तयार होती. हे बघू शकता आता मी मस्तपैकी कट केले आहे, शिजून निघले आहे छानपैकी. बेसन आळूच्या पानालासुद्धा आपले वाफ भेटले आहे आणि छानपैकी मस्त झालेले आहेत शिजून. तर आता आपल्याला ह्याला मस्तपैकी गरम पॅनमध्ये
तळून घ्यायच्या आहेत आणि आपले क्रिस्पी आळूवड्या तयार होतील. तर बघू शकता मी गरम पॅनमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि गॅस केला आहे स्लो. तर एक एक आपली आळूवडी आपण गरम तेलामध्ये सोडून देऊया. तर हे बघू शकता तुम्ही आपल्या आळूवड्या कशा दिसतात आहेत, बघू शकता तुम्ही. हाय का नाही, छानपैकी आपली आळूवडी तयार झालेली आहे. तर आता मस्तपैकी याला क्रिस्पी तळून काढायचं आहे. जास्तसुद्धा कडकपणा पण नाही पाहिजे, कारण की काय होतं मग जास्त तळलं जास्त भाजले गेला की ते कडूपणा होऊन जातो, कारण आळूचे पाने ते भाजले जातील मग खूपच. त्यापेक्षा आपल्याला वाटलं की आता खूप क्रिस्पी झाल्यात तर काढून घ्यायचं. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की आळूच्या वड्या बनवा. खूप साधी सिंपल पद्धत आहे, पण खाण्याची मजा वेगळीच येते आणि झटकीपट होतं. कारण आळूची पानं म्हटलं की त्याला मसाला वाटा वगैरे ह्याच्यामध्ये थोडा वेळ तर जातोच. त्यापेक्षा अशी पण साधी सोपी पद्धत तुम्ही नक्की वापरा. मी तर अशा प्रकारे नेहमी करते, ज्यावेळेस पण मला आळूची पानं भेटतात मी अशा प्रकारे नक्की रेसिपी बनवते आळूवडीची. त्यामुळं मी तुम्हाला शेअर केली आज. आवडली असेल तुम्हाला तर नक्की ट्राय करा अशी, आणि तुम्ही नक्की टेस्ट करून बघा, खूप छान लागते. हे आपण असं खालीवर जरा थोडंसं परतून घेऊया, जेणेकरून छानपैकी कडक होऊन जातील. शिजून निघलेल्या आहेत म्हणून काही वेळ लागणार नाही आपला मसाला भाजण्याला. हे बघू शकता कसे छान कडक कडक झाल्या आहेत, मस्तपैकी क्रिस्पी झालेल्या आहेत आळूवडी आपल्या. हे बघू शकता, बघा बघा कशा क्रिस्पी कडक झालेल्या आहेत. मस्तपैकी आपल्या आळूवडी खाण्यासाठी तयार. तर भाकरीसोबत डाळ भातसोबत आपल्याला छान आहे, म्हणजे तोंडी लावायला मस्त आहे. तर अशा नक्की बनवा. चहासोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. तर हे बघू शकता आळूवडी अशा नक्की बनवा. किती क्रिस्पी झाल्यात बघा, कडक कडक छान निघल्या आहेत तळून. काही टाईम लागला नाही आणि बनवायलाही काही साहित्य लागत नाही, काही त्याची मेहनत लागत नाही जास्त. खूप कमी वेळात आणि साध्या सिंपल पद्धतीमध्ये आपली आळूवडी तयार होती आहे. तर हे बघू शकता झाली का नाही बघा, किती क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत झाली आहे आळूवडी. तर आता थोड्याशा ज्या राहिल्या त्या मी नंतर तळून घेते. हे बघू शकता एक एक टाकून घेते. गरमच तेल आहे. हे असं सगळं आता व्यवस्थित एक एक वडी सोडून घेते. आता झटकेपट ह्या खायला तयार होऊन जातील, काही वेळ लागत नाही आहे. तुम्हाला नक्की आवडेल असा प्रकार तुम्ही नक्की करा आळूवडीचा. तर आता ह्यासुद्धा आपल्या भाजून निघतील व्यवस्थित. तर बघा मी ज्या काढल्या होत्या सुरुवातीला आळूवडी, तर बघू शकता तुम्ही बघा कशी झालेली आहे आपली आळूवडी. क्रिस्पी आणि मस्तपैकी क्रंची झालेली आहे, एकदम छानपैकी झाले. खूप कडक लागत आहे हातामध्ये, बघू शकता लगेच तुटली आहे मस्तपैकी. एकदम खायचं मन होतं, आता मी खाऊन घेणार आहे मस्तपैकी. तर तुम्ही पण अशा नक्की बनवा. तुम्हाला जर आवडली असेल माझी आजची ही आळूवडीची सिंपल रेसिपी तर नक्की ट्राय करा अशी. बघू शकता जरा वेगळं ट्राय करायचं आणि जरा वेगळं खायचं. हे बघू शकता मस्त झालेलं आहेत आळूवडीचे आपले. बघा मसाला व्यवस्थित भरलेला आहे, भाजून झालेला आहे. आणि अशा छानपैकी आळूवड्या बनवा तुम्ही, खूप कमी वेळामध्ये तयार होणाऱ्या. आणि नक्की ट्राय करा आणि तुम्हाला नक्की आवडेल. अशाच व्हिडिओ आणि अशी सोपी पद्धत मी प्रत्येक रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार. तर चला मी तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असे सोप्या आणि गावरान पद्धतीचे रेसिपी बघण्यासाठी. तर हे बघू शकता झाल्या आहेत आपल्या मस्त आळूवडी क्रिस्पी तयार.